the world was twice as big and half of it was still unexplored. डेव्हिड ॲटनबरो. ज्या टायगर रिझर्वच्या डेडिकेटेड टीमनी जगाला शिकवलं की नक्की वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन कसं करतात. वेलकम टू द वाईल्ड लाईफ लॉज. लेट्स गो. हिऱ्याच्या इलिगल खाणी, त्याचमुळे झालेला हॅबिटॅट लॉस, अशा मोठ्या प्रॉब्लेम्सला फेस करून पण ह्या रिझर्वने दाखवलं की कन्झर्वेशन काय असतं. हे टायगर रिझर्व म्हणजे मध्य प्रदेशमध्ये असलेलं पन्ना टायगर रिझर्व. 2009मध्ये हॅबिटॅट लॉस, मनुष्य प्राणी संघर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडमुळे झालेल्या वाघाच्या पोचिंगमुळे टायगर काउंट थेट 0 झाला. वाघ हे एक अंब्रेला स्पीशीज आहे. अंब्रेला स्पीशीज म्हणजेच एक अशी स्पीशीज ज्यामुळे त्याबरोबर येणाऱ्या बाकीच्या स्पीशीज वाचतात आणि त्याचा जोमाना भरभराट होतो. 1990sमध्ये भारतातली 99% वल्चर्स मेली. त्याचं कारण खूप रिसर्च करून डायक्लोफिनॅक नावाचा एक ड्रग निघाला. हे ड्रग गुरांना द्यायचे आणि जेव्हा ते मरायचे तेव्हा गिधाडं ती खायची आणि त्यामुळे त्यांचा किडनी फेलियर व्हायचा. पण अशी सक्सेस स्टोरी खूप कमी वेळा होते आणि ती करून दाखवल्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटला मोठा सल्यूट.